शेतकरी बंधूंनो नमस्कार. तयारी पेरणीची या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की युसेनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि शेतकरी बंधूंना विविध प्रकारचं मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांची जी काय जागरूकता असेल ती निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन करत असतो. त्याचा फायदा देखील आपल्याला होतो हे देखील आम्हाला आपल्याकडून कळतं. त्याच शृंखलेमध्ये आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशातली जवळजवळ 60 ते 70% लोकसंख्या ही कृषी क्षेत्राशी अवलंबून आहे आणि या कृषी क्षेत्राला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असं देखील म्हटलं जातं. पण हे सगळं खरं असलं तरीही आजही आपल्या देशाची किंवा आपल्या विदर्भाबाबत बोलायचं झालं तर विदर्भाच्या शेतीची स्थिती खूपशी काही समाधानकारक नाही. कितीही अद्ययावत तंत्रज्ञान आलं असेल तरी सुद्धा आपण अजूनही पाहिजे तशी प्रगती या क्षेत्रामध्ये करू शकलेलो नाही. याची अनेक कारणं आहेत. हवामानाचं कारण असेल, पर्यावरणाचं कारण असेल, शेतीची नापिकी असेल, सिंचनाच्या सोयींचा अभाव असेल, अशी अनेक कारणं त्याच्या मागे आहेत. पण ह्या सगळ्यांचा परिणाम मात्र एक आहे की आजही आपला शेतकरी, विदर्भातला शेतकरी हा संपन्न झालेला नाही. आर्थिकदृष्ट्या तो आपल्या पायावर देखील उभा राहिलेला नाही. या सगळ्यांची कारणमीमांसा काय आहे, याची समस्या काय आहेत आणि त्याच्यावर काय आपल्याला उपाययोजना करता येऊ शकेल, यासाठी आजच्या कार्यक्रमामधून आपण चिंतन करणार आहोत आणि मार्गदर्शन मिळवणार आहोत. त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय महागुजरात सीड्सचे व्यवस्थापकीय संचालक माननीय रमेशजी अग्रवाल यांना. तेव्हा त्यांच्याकडून आपण या विषयी चर्चा करूया आणि मार्गदर्शन प्राप्त करूया. रमेशजी नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे आपल्या देशाने प्रगती केली आहे. सगळ्याच अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रामध्ये ती प्रगती झाली आहे. त्याला कृषी क्षेत्र देखील अपवाद नाही पूर्वीच्या तुलनेत. पण आजही विदर्भातला शेतकरी हा तेवढा समाधानकारक नाही, त्याचा विकास समाधानकारक नाही. तर नेमकी आजच्या विदर्भाच्या स्थितीची म्हणजे शेतीची काय स्थिती आहे, आपण काय सांगाल? विदर्भाचा शेतकरी याच्यासाठी मागे आहे की विदर्भात जितकी व्यवस्था व्हायला पाहिजे शेतीची तितकी झालेली नाही. एक तर सिंचनाची व्यवस्थेची अत्यंत गरज आहे. सिंचनाशिवाय शेती आपण तिन्ही सीझन पूर्ण करू शकत नाही, उत्पादन चांगलं घेऊ शकत नाही. एक आपण खरीपचं उत्पादन घेतं, त्याच्यातनं रबीचं जो उत्पादन येते त्याच्यात पाण्याची गरज पडते. त्याला पाणी पर्याप्त पाहिजे. तर त्याला पर्याप्त पाणी नाही मिळालं तर तो चांगलं उत्पन्न घेऊ शकत नाही. तर शासनाचं शेतीकडे लक्ष आहे असं आपण बोलता येणार की लक्ष नाही आहे, परंतु जितकं पाहिजे तितकं लक्ष शासन काही प्रॅक्टिकली त्यांना देऊ शकलं नाही. नाही, मला असं विचारायचं की आजही आपल्या इथले शेतकरी आत्महत्या करत आहेत, कर्जाच्या विळख्यात ते सापडले आहेत, शेतीची नापिकी आहे. तर ह्या कारणांसंबंधी आणि सध्या स्थिती काय आपल्या विदर्भाच्या शेतीची, आपण काय विशद कराल? नाही, आत्महत्या पासाहेब असा आहे, आत्महत्या हा पर्याय नाही. आत्महत्या करायची काही गरजही नाही. परंतु आता आत्महत्या तो काय कारणामुळे करून राहिला असं मला त्याचं पक्क काही कारण शोधता आलं नाही. परंतु जर त्याने इमानदारीनं शेती केली आजही तो उपाशीच नाही मरू शकत. त्याचं पोट भरू शकते, शेती एवढं आशादायक चित्र आहे शकते. त्याचे दुसरे कारण आहे. बाकी आत्महत्या त्यांनी केली नाही पाहिजे. आत्महत्या हा काही त्याचा पर्यायी नाही किंवा आत्महत्या केल्यानंतर त्याच्यानंतरची पिढी, त्याच्या परिवारची पिढी दुरुस्त होऊन जाईल असं काही नाही. आत्महत्या नाही केली पाहिजे शेतकऱ्यांनी. सर, आता आपण बोललात की सिंचनाच्या सोयी आपल्या इथे पाहिजे तेवढ्या नाहीत. तर या सिंचनाची सध्याची स्थिती काय आपल्या विदर्भातली? सिंचनाची स्रोत कसे आहे? सिंचनाची परिस्थिती फार नाजूक आहे. कारण त्याला इन्व्हेस्टमेंटची गरज आहे, पैशाची गरज आहे. तितके पैसे त्या शेतकऱ्यापाशी आहे नाही. आणि शासन जितकं म्हणते तितकं पर्याप्त त्याच्यापाशी पोचत नाही. ॲक्च्युली ती योजना म्हणा, ती मदत म्हणा, ती पोचत नाही. तर त्याला शेती जर चांगली करायची तर सिंचन त्याला करावंच लागेल, सिंचनाची व्यवस्था करावंच लागेल. त्याच्यासाठी काही शासकीय योजना आहेत? शासकीय योजना आहे. शासनाचं लक्षही आहे शेतीवर, शेतकरीवर. परंतु एकरी तो त्याचा पूर्ण उपयोग नाही घेऊन राहिला आणि तिथपर्यंत त्या योजना बरोबर ठळक पोचून नाही राहिल्या त्याच्यापाशी. त्यांची यंत्रणा अशी आहे की ती योजना पूर्णपणे त्याच्यापाशी पोचत नाही. हा एक मोठा मुद्दा आहे. ती जर बरोबर योजना शासनाची बरोबर पोचली आणि त्यांनी मला शेती करायची आहे
या उद्देशाने शेती केली तर तो चांगली शेती करू शकते. सर, सध्या खरीप हंगामाचा एकंदरीत मोसम चालू आहे. सगळे शेतकरी जमिनीच्या मशागतीच्या कामाला लागले, पेरणीपूर्व कामांना वेग आलाय. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण पुढच्या नियोजनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल, की आता कोणती काळजी त्यांनी घेतली पाहिजे आणि कशा पद्धतीने कामं केली पाहिजे? आपण विदर्भाची जर गोष्ट केली तर विदर्भातले मुख्य क्रॉप दोन, एक कापूस आणि सोयाबीन. आणि एकतर त्यांनी बियाणं चांगल्या कंपनीचं, चांगलं स्टँडर्ड बियाणं घ्यायचं, जे अप्रूव्ड केलं आहे शासनाने ते बियाणं घेतलं पाहिजे. खरीपची जी तयारी करावं लागते, जी शेती तयार करणं, त्याला खतं देणं पहिले पण ते हे रासायनिक खताची गरज कमी आहे. त्यांनी बाकीचं खत जे पेरणीच्या पहिले द्यायची गरज असते, जैविक खतं दिले आणि त्या शेतीला चांगलं बनवलं मातीला, तर ते त्याचं उत्पन्न वाढू शकते. त्याची तयारी त्याने आधी केली पाहिजे. म्हणजे पाणी यायच्या आधी पूर्ण तयारी त्याची झाली पाहिजे शेतकऱ्याची. आणि बियाणं निवडताना, खतं निवडताना, औषध निवडताना त्याला या गोष्टीचं ज्ञान पाहिजे. किंवा मी जे घेऊन राहिलो ते चांगल्या दुकानदाराशी घेऊन राहिलो, चांगलं बियाणं घेऊन राहिलो, चांगलं औषध घेऊन राहिलो, चांगलं फर्टिलायझर घेऊन राहिलो. तोच प्रश्न आता मनात येतोय की असा हा खरीपाचा हंगाम आला की बोगस बियाणं कंपन्या देखील डोकं वर काढतात आणि बोगस बियाणांची विक्री बाजारपेठेमध्ये आणि कृषी केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसते. त्याच्यामुळे शेतकऱ्याची फसगत होते आणि नापिकीचं त्याच्यावर संकट ओढवतं. तर ह्या खरेदी करत असताना बियाणांची असेल, खतांची असेल, तर त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, काय दक्षता घ्यायला पाहिजे? जे बोगस करणारे लोक आहेत ते तर काही बंद होणार नाही, ते काही ना काही प्रमाणात राहणार कोणत्याही सेक्टरमध्ये. परंतु आपण काळजी घेतली पाहिजे आपण चांगल्या कंपनीचा, चांगल्या दुकानदाराशी, जे रेप्युटेड दुकानदार आहे, जे रेप्युटेड कंपन्यांचे ब्रँड आहे, त्यांच्याशी आपण तेच आपण बियाणं घेतलं पाहिजे. भलेही थोडं महाग भेटल, परंतु तेच घेतलं पाहिजे, कारण तो आपल्या जीवनाशी संबंध आहे, आपल्या पूर्ण प्रपंचाशी संबंधित गोष्ट आहे. तर चांगलं बियाणं घेतलं पाहिजे. आपण त्याच्या नादी लागायचं नाही, ते हलकं बियाणं कमी रेटमध्ये आणि ते बोगस बियाणं त्याच्या नादी आपण लागायचं नाही बिलकुल. म्हणजे ती काळजी त्यांनी घेणं गरजेचं आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. सर, आता आपल्या विदर्भातल्या शेतकऱ्याबद्दल आपण मुद्दाम बोलूया की विदर्भाच्या शेतकऱ्याच्या आर्थिक स्थैर्यासाठी, त्याला आर्थिक उत्पन्न जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने मिळावं यासाठी शासकीय अनेक योजना आहेत. आता तुम्ही मगाशी बोललात त्याप्रमाणे की त्या योजना त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. तर अशा योजनांची माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही योजना आहेत त्या योजना त्याच्यापर्यंत पोहोचतील यासाठी काय असायला पाहिजे आपल्या मते, काय तुम्ही सांगाल? मुख्यतः असा शेती असा एक उद्योग आहे की शेती ज्यांनी केली आहे त्याला शेतीची वेदना माहीत आहे. बाकी ज्यांनी शेती केली नाही तो शेतीबद्दल जास्त बोलू शकत नाही. बरोबर, एक गोष्ट. दुसरी गोष्ट असं आहे की शासनाचं खरंच शेतकऱ्याला मदत करायची इच्छा आहे किंवा शेतकऱ्याला वरता आणायची इच्छा आहे तर शासन फार काही करू शकते. आता जे मुलं तयार होतात शेतकऱ्यांचे, त्यांनी एज्युकेशन घेतलेलं आहे, ते शेती करायला तयार नाही, कारण काही दिसून नाही राहिलं, त्याला फ्युचर नाही त्याला पडलं. आता इतकं मोठं मार्केट आहे, इतकं बाहेरच्या कंपन्या येऊन आपल्या इथं आटाचा करोडो रुपयाचा सेल आहे, मोठ्या मोठ्या कंपन्या बाहेरच्या आहेत, चिप्स बनवतात कंपन्या, शेतीचेच मटेरियल आहे, बेसिक मटेरियल तर शेतीपासूनच तयार होतं, कच्चा माल. ते जर सरकारने त्यांच्या मुलाला याचं एज्युकेशन दिलं असतं समजा, त्याला पॅकेजिंग शिकवलं असतं, त्याला मार्केटिंग शिकवलं असतं, कंपल्शन केलं असतं मॉल्समध्ये, मोठ्या कॉर्पोरेटमध्ये की हे तुम्हाला घ्यावं लागेल, हे ठेवावं लागेल, तर त्याच्या घरी पैसे आले असते, त्याचा इंटरेस्ट वाढला असता शेतीबद्दल. तर ह्या दृष्टीने देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं. बिलकुल, हे फार आवश्यक आहे, त्याला जोडधंदा लागलच. आजची जी शेती आहे त्या प्रश्नाकडे आपण येऊया, पण तत्पूर्वी आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो शेतकरी वर्ग आहे, जे शेतकरी बंधू आहेत, ते मात्र त्या दृष्टीने तुलनेने जास्त सधन आहेत. ते वेगळ्या पद्धतीने शेती करतात किंवा त्यांचा दृष्टिकोनही वेगळा असेल. तर त्याची तुलना आपण काय कराल? म्हणजे जर विदर्भाच्या शेतकऱ्यांनी त्यांच्या तुलनेमध्ये
चांगल्या पद्धतीने स्वतःचं बेसिक अंतर काय साहेब, की ते एकाच क्रॉपवर डिपेंड नसतात. त्यांना की नाही रिसर्च आणि प्रयोग करायची सवय आहे. ते हॉर्टिकल्चरमध्ये गेले, त्यांनी फ्रुट्स आणले, त्यांनी शेतीला दुसरं वळण दिलं, स्वतः त्यांनी की नाही शेतीतला माल स्वतःच रोडवर घेऊन विकले, आपला माल उत्पन्न केलं, तेच माल विकायला ते स्वतः गेले, बाजारात नाही पाठवला. तर त्यांनी मिरची तयार केली, स्वतःच मिरची पावडर बनवला, बाजारात विकला. अशी त्यांची एक क्रिएटिव्ह त्यांची मेंटॅलिटी आहे आणि स्वतः काम करण्याची हे स्वतः. आणि मग त्या तुलनेमध्ये विदर्भाचा शेतकरी मागे पडतो असं आपल्याला वाटतं का? विदर्भाचा शेतकरी थोडा त्या तुलनेत मागे आहे. त्यांनी आधुनिक जी यंत्रणा आहे शेतीची त्याचा उपयोग घेतला आणि ते आधुनिक जे तंत्रज्ञान आहे त्याच्याने शेती केल्याने तर शेती त्यांची ॲक्च्युली विदर्भापेक्षा पुढे गेली. त्यांनी उत्पन्न जास्त घेतलं, त्यांच्यापाशी समृद्धी आली, मग त्याचा इंटरेस्ट वाढला. या सर्व गोष्टी त्यांनी एकातून दुसरा विकास असा होत गेला असं एकंदरीत आहे. तसंच सर अलीकडे शहरीकरणाचा खूप वेग वाढलाय. रोजगारासाठी किंवा कुठल्याही कारणासाठी ग्रामीण भागातली लोक, विशेषतः ग्रामीण तरुण हे शहराकडे येत आहेत, कारण खेड्यामध्ये त्यांना पाहिजे तसा रोजगार मिळत नाही, आर्थिक उत्पन्न मिळत नाही आहे आणि शेतीची स्थिती तुम्ही सांगता त्याप्रमाणे खूप काही समाधानकारक नाही. तर अशा तरुणांना तुम्ही काय सांगाल की केवळ शहरीकरणाकडेच येण्यापेक्षा गावामध्ये असलेली त्यांची जी शेती आहे त्या शेतीमध्ये जर त्यांनी काम केलं तर त्यांना कसं भविष्य त्यांचं त्यात आहे, आपण काय सांगाल? बिलकुल शेतीत काम केलं पाहिजे, शेतीत काम केलं पाहिजे. ते त्यांचं असे करेक्ट डायरेक्शन म्हणा या काही म्हणा बरोबर नाही. आणि त्यांनी तरुणांनी ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे ते तरुण जर शेतीत आले तर शेतीचं स्वरूप बदलेल. ते अलग प्रकारची शेती करल, नवीन तंत्रज्ञानाचा ते उपयोग करल, शासनाच्या जे जितक्या योजना आहेत त्याची डायरेक्ट ते मदत आपल्यापाशी जवळ बोलवल. त्यांच्यापाशी एज्युकेशन आहे, शासनाची प्रत्येक जी योजना आहे त्याची पूर्ण ते की मदत घेईल. आणि आपल्या शेतीला एक शेती कसं आहे, शेती इतकं प्लॉटिंग होऊन राहिले, शहराची आजूबाजूची जागा पूर्ण इंडस्ट्रीमध्ये जाऊन राहिली. फार मोठा गंभीर प्रॉब्लेम आहे, फार मोठा गंभीर विषय आहे तो, फार मोठा प्रॉब्लेम येणार आहे, फार मोठा प्रॉब्लेम. तुम्ही जो म्हणता तो की तरुण जर त्या गावातले तिथेच टिकले नाहीत तर मग अन्नधान्याचं पोषण निर्माण कोण करणार, अन्नधान्याची जी गरज आहे शहरांची किंवा जनतेची ती कशी मिळवणार, या गंभीर प्रश्नाकडे आपण अंगुली निर्देश करत आहात. तर त्याच्या संबंधी थोडंसं आणखी सखोल आम्हाला माझ्या दृष्टीने अत्यंत गंभीर, अत्यंत गंभीर. कारण काय की आपलाच कंट्री 140 करोडचा पॉप्युलेशनचा कंट्री आहे. आता ते छोटे छोटे कंट्री मागतात फूड तर आपण सप्लाय करू शकतो. जेव्हा भारत सारखा देश, चायना सारखा देश फूड मागायला सुरुवात केली हाहाकार मचून जाईल. फूडचं काम तर फूडच करेल ना, बरोबर, समजले का? फूडचं काम तर दुसरं करू शकत नाही. तर हा मोठा प्रॉब्लेम येणार आहे. तर जितके शेतकऱ्यांची मुलं आहेत, जे नवीन दुसरी पिढी येऊन राहिली, त्यांच्या पाहिजे एज्युकेशन, त्यांनी शेतीकडेच लक्ष दिलं पाहिजे. शेतीत एक नवीन रूप दिलं पाहिजे, शेतीला टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे आणि शेती केली पाहिजे. कारण शेतीचं फ्युचर खूप ब्राईट आहे. एक माझं स्वतःचं मत असं आहे की एक दिवस असा येणार आहे की शेती ज्याच्यापाशी राहील तो देशातला सर्वात मोठा माणूस राहील, असं माझं पर्सनल मत आहे. शेवटी बाकी या सगळ्या संसाधनांना मर्यादा आहे पण शेतीला ती मर्यादा नाही. आपण तो काळ पाला ना साहेब कोरोनामध्ये. या देशाची इकॉनॉमी जर बॅलन्स ठेवली असेल तर फक्त ॲग्रिकल्चर सेक्टरने ठेवली ते 2.5 वर्षात, बरोबर, नाहीतर डिस्टर्ब झालं असतं एकदम. तोच एक व्यवसाय सुरू होता, कशाचे भाव वाढू दिले नाही. आपल्याला आठवण असेल तर कोणाचे अनाजचे भाव वाढले नाही, फ्रूटचे भाव वाढले नाही, भाजीचे वाढले नाही, काही नाही पूर्ण. कारण ती इंडस्ट्री बंदच नव्हती ना, ती चालूच होती, बरोबर. ती इतकं त्यांनी पूर्ण देशाच्या इकॉनॉमीला पुरा बॅलन्स ठेवलं तर फक्त ॲग्रिकल्चर सेक्टरला ठेवलं. अगदी खरं आहे तुमचं म्हणणं, अगदी बरोबर आहे. मगाशी तुमच्या बोलण्यात एक आणखीन मुद्दा आला होता की केवळ शेतीवर अवलंबून न राहता, कारण आपली शेती निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे, त्याच्यावरच न राहता जोडधंदा देखील त्यांनी केला पाहिजे. तर कोणकोणते जोडधंदे करू शकतात शेतकरी, तुम्ही काय मार्गदर्शन? पुष्कळ जोडधंदे. इथं मी म्हटलं ना, इथं जे गव्हाचं कणिक, मराठीत कणिक, आटा करोडो रुपयाचा सेल आहे, करोडो. बाहेरच्या कंपन्या तुम्हाला चिप्स विकतात
आलूचे चिप्स शेतकरीच तयार करतो ना तो. बरोबर. लाखो करोडचा सेल आहे. हम्म. जितके नमकीन्स आहे हे यांचं बेसिक मटेरियल कुठून जाते? शेतीवरून जाते ना. हम्म. ते तुम्ही माझं म्हणणं हेच आहे की हे सर्व तुम्ही शेतकऱ्याच्या मुलाला का नाही शिकवलं बाबा? हम्म. तुम्ही तुम्ही शेतकरीसाठी सर्व करायला तयार आहे, इतकं तुम्ही बोलताय, सर्व हे का नाही शिकवलं? हे बाहेरच्या कंपन्या इतक्या आमच्या इथून करोडो अरबो रुपये नेऊन राहिली, आमच्या शेतकऱ्याच्या मुलाला का नाही शिकवलं? हम्म. त्याला शिकवलं असतं, त्याने आपल्या शेतीतला आटा बनवला असता, मशीन लावली असती, पॅकेज स्वतःच आणलं असतं, 1 किलो 2 किलो 5 किलो मार्केटला विकलं असतं, त्याच्या घरी पैसे आले असते. बरोबर. त्याने डेअरी उद्योग का नाही शिकवलं? त्याने पनीर बनवलं असतं, हे बनवलं असतं, ते मोठ्या मोठ्या कंपन्या, इतक्या मोठ्या मोठ्या कंपन्या, तर त्याचं प्रॉडक्ट तर शेतीतूनच येते ना. बरोबर. तर आमच्या शेतकऱ्याच्या मुलाला का नाही शिकवलं ते? हम्म. जोडधंदा अत्यंत आवश्यक आहे. बघ, दुधाचा असो किंवा डेअरीचा असो हम्म. किंवा फ्रुट्सचा असो, हम्म. काहीतरी जोडधंदा त्याला करावाच लागेल. शेळी पालन आहे, मत्स्यपालन आहे, मधमाशी पालन आहे, बिलकुल. हे सगळे जोडधंदे त्यांनी केले पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. आणि शिवाय सर, आता ज्या बी बियाणं तयार करणाऱ्या कंपन्या आहेत, यांचं देखील एक मोठं योगदान शेतकऱ्यांच्या विकासामध्ये आहे किंवा उत्पादनामध्ये आहे शेतीच्या. बिलकुल. तर याच्याविषयी आपण काय सांगाल? या खाजगी कंपन्यांच्या योगदानाविषयी आपण काय सांगाल? बियाणं कंपन्या ज्या आहेत त्यांच्यापाशी एकतर माझ्या कंपनीचीच गोष्ट करतो. 1 वर्षात आम्ही एक पूर्ण सेमिनार घेतो, त्याच्यात फक्त शेतकऱ्यांनाच बोलवतो. त्यांना सांगतो की बाबा, आपल्या क्लायमेटला सुटेबल आम्ही असे प्रॉडक्ट तयार केलेले आहे, हे त्याचे ट्रायल्स आहे, हे तुम्ही पहा, हे लावा आणि अशी शेती करा. हे वर्षात 1 वेळा असा आम्ही सेमिनार घेतो. आमचे जे मार्केटिंगमध्ये मुलं आहे प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये, त्यांना इन्स्ट्रक्शन अशी असते की बा, तुम्ही डीलरला कमी वेळ द्या, इंटेरियरमध्ये शेतकऱ्यापाशी बसा, तुमच्या आणि त्याच्या मधात एक विश्वास तयार करा, एक भरोसा तयार करा, त्यांना नीट डायरेक्शन द्या की बा, तुम्ही शेतीत जे औषध देता, फर्टिलायझर देता, ते कामाचं नाही तेच देता, मग तुमचे पैसे जातात. ते कामाचं आहे ते द्या, जितका डोज आहे तितकाच द्या, त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही उत्पादन जास्त घेऊ शकत नाही. तर असं प्रायव्हेट कंपन्या या काम करतात. जनजागृती करतात, त्यांना शहाणं करणं, जनजागृती या संदर्भात महत्वाचं काम. सर, खाजगी कंपन्यांचं योगदान आपण सांगितलं. तुमची कंपनी देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारी कंपनी आहे. तेव्हा तुमच्या कंपनीच्या माध्यमातून जी खरीप हंगामासाठी वापरण्यात येणारी बी बियाणं आहे, याच्या संदर्भात नवीन कुठल्या पद्धतीची बी बियाणं शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहेत? आम्ही सोयाबीनमध्ये 1-2 नवीन प्रॉडक्ट आणलेले आहेत. ते 110 ते 115 दिवसाचे ड्युरेशनचे प्रॉडक्ट आहे. MG999 म्हणून एक सोयाबीनमध्ये प्रॉडक्ट आहे, ते शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे, फार चांगले रिझल्ट आहे त्याचे. आणि MG गोल्ड म्हणून एक प्रॉडक्ट आहे, ते 10 दिवस त्याची ड्युरेशन लेट आहे, उशीर आहे. तेही प्रॉडक्ट उत्पन्न याच्यापेक्षा जास्त आहे आणि त्याचा जो बियाण्याचा दाना आहे तो ठोकळ आहे. तर ते त्यांनी घेतलं पाहिजे. तुरीमध्ये आमची लतिका म्हणून एक तूर आहे आणि वर्षा म्हणून एक तूर आहे. त्याचंही उत्पादन खूप चांगलं आहे. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा अटॅक रेजिस्टन्स आहे, ते अटॅक येत नाही. तर ती घेतली पाहिजे. 160-65 दिवसाची रोगप्रतिबंधक शक्ती जास्त, रोगप्रतिबंधक शक्ती जाते. आणि दाण्यामध्ये जे शॉर्ट ड्युरेशन आहे 110 ते 115 दिवसाचे आणि ठोकळ धान, त्याच्यात MG999 आहे आणि आकाश आहे आणि जम्बो म्हणून व्हेरायटी आहे. त्याने शॉर्ट ड्युरेशनमध्ये आणि ज्याला फाईन राईस घ्यायचा आहे, म्हणजे बारीक तांदूळ, त्याच्यासाठी आणि जमना आहे. हे 2 प्रॉडक्ट अत्यंत चांगले प्रॉडक्ट आहे. त्याचे पूर्ण महाराष्ट्रात ट्रायल्स आलेले आहे, ते त्यांनी घेतले पाहिजे. महागुजरातच्या ब्रँडचे अशी मी शेतकऱ्यांना विनंती करील की ज्या त्यांच्या एरियातले जे काउंटर आहे तिथे हे मिळून जाईल, आणि नाहीतर कंपनीशी कॉन्टॅक्ट करत त्याला आम्ही उपलब्ध करून देऊ. सर, शेवटी शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल की त्यांनी कशा पद्धतीने या शेतीच्या व्यवसायाकडे बघावं आणि स्वतःचा आर्थिक विकास करावा आणि एक उन्नत असं छान आयुष्य जगावं? आपण काय संदेश द्याल? नाही, शेती बिलकुल केली पाहिजे आणि शेतीचं फ्युचर खूप ब्राईट आहे. हिमतीनं केली पाहिजे, बिलकुल
काही घाबरायची गरज नाही. शेतीचं फ्युचर अत्यंत ब्राईट आहे. कोणता ना कोणता दिवस असा नक्की येणार आहे की प्रत्येक माणूस शेती करणाऱ्या या शेतीचा मालकाकडे पाहणार आहे. आणि शेतीबद्दल चुकीची समज करून घ्यायची गरज आहे. एक इंडस्ट्रीचं काम इंडस्ट्रीच आहे ती. शेती म्हणजे ती मल्टिप्लाय इंडस्ट्री आहे. म्हणजे अशी दुनिया म्हणजे पूर्ण जगात कोणती इंडस्ट्री नाही की आपण आहे की नाही रॉ मटेरियल 100 किलो टाकलं त्याच्यातून 110 किलो निघालं. फक्त शेतीत असा उद्योग असा आहे की आपण एक 50 किलो गहू टाकले आणि 500 किलो गहू वापस घेतले. बरोबर, मल्टिप्लाय कंपनी. अगदी बरोबर आहे. तर फक्त एकच उद्योग असा आहे. तर शेती फार अमूल्य वस्तू आहे. तर शेतीकडे पूर्ण पूर्ण हिंमत लावून इमानदारीनं शेती केली पाहिजे. शासनाची पूर्ण मदत घेतली पाहिजे. शासनाच्या योजनाचा पूर्ण फायदा घेतला पाहिजे. आणि जी जनरेशन आहे त्याला शेतीत आणलं पाहिजे. त्याला शेतीत आणलं पाहिजे. हा एक खूप महत्वाचा संदेश आहे की केवळ शहराकडे न वळता किंवा दुसऱ्या कामांकडे न वळता ज्यांच्याकडे शेती आहे, जमीन आहे, त्यांनी तरी निदान शेतीचा विकास करून नवीन तंत्रज्ञानाची कास धरून हा सगळा आर्थिक उन्नतीचा मार्ग स्वीकारला पाहिजे. अतिशय सकारात्मक असा संदेश तुम्ही आज आपल्या शेतकरी बांधवांना दिलाय. आज तुम्ही कामात वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात आणि शेतकऱ्यांना अतिशय छान माहिती दिली. आमच्या शेतकरी बंधूंना याबद्दल युसेनच्या वतीने मी आपला मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार.